into the electrical energy. Okay, so as I already told you about the primary winding, secondary winding. Okay, so all that things we have gone through. Now we'll move forwards to the principle of a single phase transformer. Okay, so how it is working, so all that things we will cover in this lecture. Okay, so first of all, as everybody know the Faraday's law of electromagnetic induction. Okay, who will tell me? फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोण सांगताय? श्रेयश. हा, ऋषिकेश सांगू शकताय? स्वप्नाली. जे जे रिस्पॉन्स करत नाहीत सगळ्यांची अब्सेंटी लावली तर चालेल का? श्रेयश, ऋषिकेश, स्वप्नाली, सचिन. सर क्वेश्चन काय? व्हॉट इज फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? Sir, when a conductor is placed in a magnetic field, an EMF is induced. Very good. When conductor placed in a magnetic field, it EMF will get induced. Otherwise, when when a rotating conductor placed in a magnetic field, at that time force will induce or force will experience. So it is that much simple, no issue. So like that way, in here also the single phase transformer also works on the Faraday's law of electromagnetic induction. Basically here the mutual induction takes place. Okay, now I will explain what is a mutual induction. Okay, induction means induce होणे, mutual म्हणजे दोन गोष्टीमध्ये. ओके, सपोज आपण कन्सिडर करूया की इथे एक मॅग्नेट आहे ए नावाचा, इथे एक मॅग्नेटिक मटेरियल आहे एम नावाचं. ओके, ए एम नावाचं काय मॅग्नेटिक मटेरियल. आता हे मॅग्नेट आहे म्हणजे याच्या भोवताली काय असते? एक मॅग्नेटिक फील्ड असते, बरोबर. याच्या भोवताली काय असते? एक मॅग्नेटिक फील्ड असते. आता ज्या वेळेस मी हा मॅग्नेट एखाद्या मॅग्नेटिक मटेरियलच्या जवळ घेऊन जातो त्यावेळेस काय होतं, तर हा मॅग्नेट काय करतो, त्याचे मॅग्नेटिक फील्ड मुळे त्या मॅग्नेटिक मटेरियलला काय करतो, अट्रॅक्ट करून घेतो, बरोबर. ज्यावेळेस तो त्याला अट्रॅक्ट करतो ऍट दॅट टाइम या मॅग्नेटिक मटेरियलच्या दुसऱ्या बाजूला पण मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि हेच आहे सिंपल म्युच्युअल इंडक्शन. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण एखाद्या साईडला मॅग्नेटिक फील्ड देतो त्यावेळेस ती मॅग्नेटिक मटेरियल मधून ऑटोमॅटिकली दुसऱ्या साईडला रेडी होते, तयार होते. ओके, तर आता आपण पुढे जाऊन पाहूया की जेव्हा आपण प्रायमरी वाइंडिंगला आणि सेकंडरी वाइंडिंगला काही सप्लाय देतो त्यावेळेस इलेक्ट्रिकल ऑपरेशन कसं होतं. ऍज ऑलरेडी आय टोल्ड यू दॅट, इथं फिगर मध्ये पाहू शकता तुम्ही की ही प्रायमरी साइडची वाइंडिंग जी आहे रेड कलर मध्ये आणि ब्ल्यू मध्ये आहे ती सेकंडरी आहे. सो दिस बोथ वाइंडिंग्स आर नॉट इलेक्ट्रिकली कनेक्टेड, दीज आर मॅग्नेटिकली कपल्ड. दिस इज अ मॅग्नेटिक मटेरियल. ओके, अँड या मॅग्नेटिक मटेरियल वरून ती जी काय आहे ती म्हणजे गुंडाळलेली आहे. ड्यू टू दॅट इट इज magnetically coupled, not electrically. Okay, now see here you can see this is the primary side, this is the secondary side, this is a magnet transformers core. Okay, so everybody, I think it is a clear to all. Now see, just a second.
Yeah, is it visible? Hello? Yes, sir. Yeah, actually few network issues are there. Okay, fine. So here in this case we can see um, yeah, yeah, fine. Now look at this figure where we can see primary winding is a red, secondary winding is a at right side. Now here I will show you these number of woundings. This is nothing but turns. Okay, and this is already known as primary turns. This is known as secondary turns. ओके, टर्न्स म्हणजे काय, तर या कोरच्या भोवती प्रायमरी वाइंडिंगने घातलेले जे काही हे असतील सर्कल्स असतील त्याला काय म्हणायचं, आपले प्रायमरी टर्न्स, सेकंडरी टर्न्स. त्याच्यानंतर या वाइंडिंग मधून जो करंट फ्लो होईल तो असतो प्रायमरी करंट, आणि या वाइंडिंगला जो आपण सप्लाय देतो व्होल्टेज ते असतं आपलं प्रायमरी व्होल्टेज. सिमिलरली इकडच्या साईडला जे करंट बाहेर येतो तो असतो सेकंडरी करंट, आणि जे व्होल्टेज आपल्याला इंड्यूस होऊन भेटतं ते असतं आपलं सेकंडरी व्होल्टेज, आणि हे जे टर्न्स असतात ते असतात सेकंडरी टर्न्स. सो आफ्टर ऑल दिस कोर मधून ज्यावेळेस आपण सप्लाय देतो त्यावेळेस याच्यामधून काय होते प्रोसेस ते आपण हळूहळू इकडे पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल that a transformer is a static device that transfers electric power in one circuit to another with same frequency. That means without changing frequency. Okay, so as it is consisting primary and secondary winding, and this will works on the mutual inductance or mutual induction principle. So mutual induction principle म्हणजे काय, तर जेव्हा आपण या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साइडला, या साइडला जेव्हा आपण सप्लाय देतो, at that time the current is flowing through this coil. ओके, जेव्हा याच्यातून करंट फ्लो होतो त्यावेळेस काय होतं, तर इथे एक अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. when current will start flowing, at that time there will magnetic field will takes place. After that जेव्हा इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्यावेळेस ती फील्ड काय करते, तर या जे मॅग्नेटिक मटेरियल आहे या मटेरियल मधून काय व्हायला लागते, फ्लो व्हायला लागते. this magnetic field will flow through this magnetic core, आणि यालाच आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्सेस. तर हे जे मॅग्नेटिक फ्लक्सेस असतात ते काय होतात, याच्यातून फ्लो व्हायला लागतात. ओके, आता जसजसा आपला करंट इकडून इन्क्रीज होत जाईल, as our current is started increasing to maximum value from 0, that means the magnetic strength or magnetic field strength at this place will be get maximized. ते हळूहळू काय होते, स्ट्रेंथ वाढायला लागते. तर ती स्ट्रेंथ कशी डिराइव्ह केली जाते, तर d phi by dt. ओके, दिस phi is nothing but fluxes. ओके, सो ती फील्ड जी असते, ती फील्ड म्हणजे जी फील्ड मॅग्नेटिक स्ट्रेंथ व्हायला लागते ती असते, ती डिपेंड्स ऑन रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सेस, जे करंट वरती डिपेंड असतात. ओके, मग त्याच्यानंतर काय होतं, तर इथं काय होते, ही जी फील्ड असते ती फील्ड काय करते, हळूहळू इथल्या फील्डला फोर्स करते त्या मॅग्नेटिक कोर मधून फ्लो होण्यासाठी. मग ज्या वेळेस त्या फोर्समुळे ज्या कॉइलच्या इथे जी काही मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली असते ती ज्यावेळेस याच्यातून फ्लो व्हायला लागते, ऍट दॅट टाइम जशी ती फ्लो होईल तसा इथं तुम्हाला काय भेटतो, एक मॅग्नेटिक फ्लक्सेस साठी एक पाथ भेटतो. मग जेव्हा तुमचा हा फ्लक्सेस या वाइंडिंग कडे जातात, ऍट दॅट टाइम ड्यू टू द नंबर ऑफ टर्न्स आणि ड्यू टू द करंट इथं पण काय होते, एक फील्ड तयार होते. ओके, इथं पण काय होते, फील्ड तयार होते. आणि ऍज ऑलरेडी वी नो दॅट करंट अँड फ्लक्सेस बोथ आर प्रपोर्शनल टू इच अदर. ओके, सो इथं पण काय होते, एक फील्ड तयार होते. आता जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्सेस याच्यातून फ्लो व्हायला लागतात त्यावेळेस जसं मी सांगितलं तुम्हाला, इथं फील्ड तयार होते, अँड दिस फील्ड विल इंड्यूस द ईएमएफ, अँड दिस इंड्यूस्ड ईएमएफ इज नथिंग बट व्हॉट, सेकंडरी व्होल्टेज. ओके, आता हे व्होल्टेज कसं डिपेंड असतं, तर ज्यावेळेस तुमचा फ्लक्सेस इथून पास होतात त्यावेळेस ही जी कॉइल इथं असते त्या कॉइल मधून काय होतात, फ्लक्सेस कट होतात, आणि ते कट झालेले फ्लक्सेस ते काय करतात, ईएमएफ जनरेट करतात. आणि जे जनरेट होणारे ईएमएफ असते ते कशावरती डिपेंड असणार आहे, बेसिकली फर्स्ट डिपेंड्स ऑन द फ्लक्सेस अँड सेकंडरी डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ टर्न्स. Okay, that's why induced EMF E will be depends on N d phi by dt. N stands for the number of turns,
phi stands for the fluxes and t stands for the time. ओके, तर जसजसा विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचे फ्लक्सेस व्हॅरी होतील त्याच्या दृष्टिकोनातून तुमचा ईएमएफ काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. बोथ प्रायमरी ऍज वेल एज सेकंडरी साइडला तुमची फ्रिक्वेन्सी ही सेमच राहणार आहे. इज दॅट क्लिअर? Is that clear? Yes, sir. Yes, Yes, fine. sir. Okay. Now we'll go for the equation. That is the EMF equation. So, as already we know that, see, as already we have seen number of, see here again I will draw one transformer figure. This is a primary side. This is secondary side. Okay. Okay, so here I have drawn the figure. Now see, first thing याच्यातून काय होत आहे, हे आपले फ्लक्सेस फ्लो होत आहेत. ठीक आहे, हे आहेत आपले फ्लक्सेस. हे आहे आपली प्रायमरी साइड. सो इथं मी लिहितो पी, इथं लिहितो एस. इथं जे टर्न्स असतील ते असतील एन एस, इथं जे टर्न्स असतील ते असतील एन पी. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की so now whenever the current start flowing through the coil to produce the magnetic flux, at that time voltage will appear across this side. म्हणजे काय होणार आहे, इथं व्होल्टेज तयार होणार आहे. सो जर आपण एसी सप्लाय दिला तर काय होतं की सपोज इथं आपण 230 एसी व्होल्ट दिला, 230 व्होल्ट एसी सप्लाय दिला, तर काय होणार आहे, ड्यू टू द अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग सप्लाय, द फ्लक्सेस विल बी सिनुसाइडल, and due to that we can write flux is equal to flux maximum sin omega t. म्हणजे पहा इथं मी फिगर काढतो. हा असतो आपला सिनुसाइडल सप्लाय. ठीक आहे, हा असतो आपला मॅक्झिमम पॉइंट. ओके, सो ऍव्हरेज व्हॅल्यू ज्यावेळेस आपण फ्लक्सची घेतो एट दॅट टाइम वी कॅन राईट लाईक फाय इज इक्वल टू फाय मॅक्स, फाय मॅक्स. Okay, clear. So phi is equal to phi m sin omega t. So this is the simple sinusoidal equation for the fluxes. Okay. Now we know that there is a relation in between induced EMF and number of turns. Okay. What is that relation? We have seen here. E is equal, this is induced EMF E, and this is number of turns. So this relation we have understood. So we can write here E is equal to N d phi by dt. Now here the term is a d phi. So we can take a derivative of this equation, so we'll get the d phi. Okay, so once we will take the derivation, at that time we can write n will be as it is, then derivative of this term d by dt of phi max
साइन ओमेगा टी. हु विल टेल मी? काय येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह? Omega cos t. Omega phi max constant. Okay, phi max will take as a constant. So इथं मी काय घेतला? phi max as a constant घेतला. sin omega t चं डेरिव्हेटिव्ह cos omega t, बरोबर? cos omega t. आणि हा ओमेगा इथला काय येणार व्हेरिएबल? इथं येणार ओमेगा, बरोबर? सो आपल्याला काय व्हॅल्यू भेटली? n omega phi max cos omega t phi. Okay, now see. Okay, here we are taking only d phi, not dt. That's why our phi is here. Okay, that's why our phi is there, because what we are doing here, d phi is equal to we are doing d phi by dt. So if we'll take the only phi value at that time, we need to consider when d phi by dt is taking, at that time we'll convert this dt into d phi. So this d phi will become, d will get cancelled, and this value will remain only phi. So E max we will calculate. E max is nothing but what? N omega phi max. As this omega value, if we'll consider cos किती, cos ची value 1 कधी असते? When 0. when the value of whatever angle is there is equal to 0, I think cos 0 is equal to 1, right? Yes, sir. So we'll consider this all term as a 0. So cos 0 will be 1. At that time we can consider the maximum EMF will get at the period when this omega is equal to 0. Now we'll calculate RMS value. Now what is that RMS value? RMS value means what? Simply divide by root 2. Okay, once we'll divide by root 2, at that time we'll get the RMS value. Now to calculate the RMS, we will divide by root 2, n omega phi max divided by root 2. Okay, so here root 2 we can add like see, omega. What is the value of omega? It is nothing but 2 pi f, isn't it? Omega ची value काय असते? 2 pi f. Yes, so we'll just replace that omega with 2 pi f. So see here, E RMS is equal to n omega phi max divided by root 2. So I will just replace this omega's value. So n will be as it is, 2 pi f phi max divided by root 2. Okay, now once we will do that, at that time you can see here this fn and phi max, fn and phi max will remain same, and 2 pi by root 2. 2 pi by root 2, once we will calculate, we will get the value 4.44. Okay, so this is the all about RMS equation. So it is nothing but what? 4.4 Fn phi max. Okay, at which F is a frequency, N is a number of coil windings or turns, phi is a fluxes, amount of flux. So this is the transformer's EMF equation. So once again, for the if we need to find out the EMF of primary winding of transformer, then number of turns we can write N1 or NP. ओके, जर प्रायमरी साइडचं ईएमएफ काढायचं असेल तर NP N1 लिहू शकतो, सेकंडरी साइड असेल तर NS और N2 लिहू शकतो आपण. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजेच थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे की when we are solving the examples, at that time we need to consider primary side as a NP or N1 and secondary side as NS or N2. Okay, so this is the
EMF equation of a single phase transformer. Okay, so after the EMF equation, basic part of a transformer is again type of transformer. Okay, म्हणजे कोणत्या कोणत्या टाइपचे ट्रान्सफॉर्मर्स असतात, as we already seen in case of the DC generator, DC motor, that various types of motors as well as generators. So here also we will see the types of transformer. First of all, the types of transformers are basically depends on the डिझाईन. ओके, म्हणजे कसं डिझाईन केलेलं आहे, इन विच मॅनर देर इज अ डिझाईन ऑफ प्रायमरी एज वेल एज सेकंडरी साइड प्रोव्हाइडेड around the laminated steel core. That according to that there are again two types. First one is a core type. Okay, so that core type we will see. Core type means what? तर तुमच्या कोरच्या अवतीभोवती वाइंडिंग ही गुंडाळलेली असते. ओके, काय सांगितलं मी, तर coils used for this transformer are wounded on cylindrical type. म्हणजेच पहा, हे तुमची कोरची म्हणजे लॅमिनेटेड कोर इकडची एक साइड आहे, इकडची एक साइड आहे. ओके, तर याला काय केलेलं आहे, बाहेरून वाइंडिंग ही गुंडाळलेली आहे. ओके, तर ही झाली तुमची कोर टाइप ट्रान्सफॉर्मरची सेक्शन डायग्राम. ओके, म्हणजेच हे ट्रान्सफॉर्मर्स कुठे वापरले जातात, तर जिथं थोडक्यात एक स्मॉल साइज लागते, लार्ज साइज लागते, बोथ प्लेसेस तिथं हे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. बट फॉर स्मॉल साइज the core of the transformer is a rectangular. Okay, and coils are cylindrical. See, you can see these are the coils. Okay, and this is the core. Okay, so core is a rectangular, coils are cylindrical. So we can see that a transformer which having the cruciform core section where circular cylindrical coils. Why these are circular? Because it having a better magnetic strength while it is in a circular position. So that circular coils also, cylindrical coils also having some kinds of layer which are insulated from each other. And here the coil which is very near to the core is a low voltage coil, and the coil which is away from the core is a high voltage coil. Okay, so you can see the low voltage coil winding are placed near to the core as it is the easiest to insulate, and the effective core area the transformer can be reduced with the use of laminations and insulations. Okay, so this is the core type transformer. Or we can say, in that case, as I already told, various cases we have seen, like like low voltage winding placed near to core to reduce the insulations, and high voltage is away. And second thing, that windings are cylindrical because due to the cylindrical shape it has a good magnetical or good mechanical strength. That's why it is a cylindrical in a shape. So this is all about the core type transformer. Okay, then second type according to design is a shell type. Now see, आपण मगाशी बघितलं तो कोर टाइप असा असतो. पहा, मी जसं तुम्हाला दाखवलं होतं तिकडं, पहा असा हा जो आहे त्याचं सिंपल स्कीमॅटिक कसं असतं, तर असं की ही प्रायमरी साइड ही सेकंडरी, इकडे वाइंडिंग वरून आहे, इकडे वाइंडिंग वरून आहे. बट अनदर टाइप इज अ शेल टाइप. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं मी, तर वाइंडिंग ही कोरला सराउंड करते, वाइंडिंग ही कोरला काय करते, सराउंड करते. बट इन केस ऑफ शेल टाइप कोर विल सराउंड दी वाइंडिंग. कोरने काय केलंय पहा, कोर बाहेरच्या साईडला आहे आणि वाइंडिंग आतमध्ये आहे. इथं काय आहे पहा, वाइंडिंग बाहेरच्या साईडला आहे, कोर आतमध्ये आहे. सो दॅट मीन्स इन केस ऑफ कोर टाइप ट्रान्सफॉर्मर देर इज, कोर टाइप मध्ये काय होतं, तर वाइंडिंग सराउंड्स दी कोर. बट इन केस ऑफ शेल टाइप we can say core surrounds the winding. Okay, the comparison we can see here. इथं पहा वेगवेगळे दोन सेपरेट लिंब असतात. इथं वन फर्स्ट लिंब, here is a second, but इथं there is a only one common limb. Okay, हा जो कॉमन लिंब आहे त्या कॉमन लिंब वरती both windings are placed, primary as well as secondary winding. Okay, and also the paper as an insulator used to insulate for the multi-layer disc. So
इथं जे इन्सुलेशन दिलेलं असतं ते काय केलेलं असतं की ड्यू टू द हॉरिझॉन्टल कूलिंग अँड इन्सुलेशन. Okay, is it visible? Is it visible? Yes, sir. Yeah, fine. So in that case, here we can also see this is also rectangular in a shape, but simple difference between these two is here two limbs are there, here only one common limbs are there. That means three limbs are there, but there is a one common limb between primary and secondary winding. But in case of core type, there is no common limb, there is an individual or independent limb. Okay, so this is the difference between shell type and core type transformer. Okay, I hope it is clear. Is that clear? सर अजून एकदा एक्सप्लेन करा की कोणतं? हे शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. इन शेल टाइप सी ऍज पर कंपॅरिझनली स्टडी करायचा कसा, तर इथं पहा कोर टाइप मध्ये काय आहे, तर इथं एक सेपरेट लिंब आहे, इथं एक दुसरा लिंब आहे. लिंब म्हणजे एक थोडक्यात थोड्या वेळासाठी लक्षात ठेवा खांब. ओके, तर आता इथं सेपरेट प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग बोथ आर सेपरेटली वाउंडेड ऑन दी सेपरेट लिम्स. ओके, बट हिअर इन केस ऑफ शेल टाइप इथं काय केलेलं आहे, तर ह्या कोरनी ह्या वाइंडिंगला सराउंड केलंय. म्हणजे वाइंडिंग आतमध्ये आहे, कोर बाहेरून आहे. इथं काय आहे, कोर वरतीच वाइंडिंग आहे. ओके, तर इथं पहा इन शेल टाइप we can say the winding is surrounded by core and primary as well as secondary both windings are placed on one common limb. Here are three limbs, 1 2 and 3 limbs are there, 1 2 3, but the both windings are placed on a common limb. Okay, that means once we will give a primary here, at that time you will get secondary here, and here are more insulations, and that paper insulator is used for the insulations. Okay, which can save cross connection as well as short circuit in that shell type transformer. And also one thing is that the coils are firm wound but multi-layer disc are there. मल्टीलेअर डिस्क म्हणजे काय, तर एकावरती एक अशा मल्टिपल टाइप्स ऑफ डिस्क सारखं काय केलेलं असते, वाइंडिंग केलेली असते. येतं लक्षात. आणि या ज्या काही डिस्क ठेवलेल्या असतात, देट ऑल होल डिस्क आर स्टॅक्ड अँड ऑल्सो देर इज अ इन्सुलेशन प्रोव्हिजन. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही. बट ऍज कम्पेअर टू शेल टाइप मॅक्झिमम ऍप्लिकेशन्स आर देअर फॉर द कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. ओके, ऍज कम्पेअर टू दिस core type transformer is applicable in more industrial applications. Okay, so I hope now again you are cleared. Rishikesh, Shreyash? Yes sir. Yeah, fine. So please send me the attendance, and for today we'll stop here. Okay, so Sir. next, yes, वन क्वेश्चन. yeah. 232 DC मध्ये कसं कन्वर्ट करतात सर ट्रान्सफॉर्मर वापरून? हा, ऍक्च्युली काय असतं ते आपण पुढे पाहणार आहे. तो एक ट्रान्सफॉर्मरचा टाइप असतो ज्याच्यामध्ये पहा, आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेत सांगतो मी, नसेल तर आपण पुढे शिकणारच आहे. पहा इथं आपण काय करतो, 230 देतो, आणि इथं काय असते, जसे पहा इथं थोडेसे कमी टर्न्स असतात, इथं हे स्टेप डाऊन होतं. म्हणजे एक तुम्हाला मगाशी मी सांगितलं की करंट आणि टर्न्स वरती तुमचे हे डिपेंड आहे. काय डिपेंड आहे, इंड्युस्ड ईएमएफ. जितके नंबर ऑफ जास्त टर्न्स तितकं नंबर ऑफ जास्त ईएमएफ इंड्यूस होणार. आता इथं पहा, इथं जास्त आहेत आणि इथं कमी आहेत. हा झाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय, तर हा जास्त व्होल्टेज घेतो आणि कमी व्होल्टेज आउटपुटला देतो. ओके, तर हे आपण हळूहळू पुढे पाहणार आहेत. दोन टाइप आहेत, जसे आता आपण कोर टाइप आणि शेल टाइप पाहिले, तसंच आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय असतं ते पाहणार आहोत. आणि ते पाहिल्यानंतर यू विल गेट क्लिअरली आयडिया अबाउट हाऊ टू कन्वर्ट 230 व्होल्ट इंटू 12 व्होल्ट. ओके सर, तिथे प्युअर डीसी मिळत नाही ना पण? नो नो नो, दॅट थिंग्स आर डिफरंट. दिस इज इलेक्ट्रॉनिक्स पार्ट. तरीही आपण काय करूया की Okay, sir. 230 टू 12 व्होल्ट कसं जनरेट होतं, इथं जे जनरेट होतं ते एसीच होतं. पण या एसीचं डीसी कसं करायचं असतं ते आपण पाहूया. ते पण मी तुम्हाला सांगून देईन, काही अडचण नाही. ओके सर. Yeah. So for today we will stop here, and next lecture we'll see further types of the transformers. Okay. Send me attendance. I will end from my side.